शिवसेनेने विधान परिषदेच्या ह्याच्यातून माघार घेतली, तर तुम्हाला असं वाटतं का शिवसेनेने त्यांचा उमेदवार गमावला? नाही नाही, खरं तर आमची तिथे मतदारसंख्या नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे ही सगळ्या लोकांची अपेक्षा होती. परंतु बाळ मानेंनी ज्या पद्धतीने उमेदवारी मागे घेतली, ज्या पद्धतीने आर्थिक प्रबोधन झाली, हे आम्ही नाही सांगत, तर नारायणने स्वतः भाजपचे आहेत ते सांगतायत. आणि अशा पद्धतीने उमेदवार मागे घेतल्यामुळे लोकशाहीमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाली. परंतु अशा बिनविरोध निवडणुकीमुळे लोकशाहीचा ऱ्हास होत चाललेला आहे. परंतु त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल, कारण आज आमचे सदस्य कमी होते, परंतु जे महायुतीच्या सदस्यांना लक्ष्मीदर्शन होणार ते मात्र कुठेतरी कमी झालंय. बाळा माने यांनी मातोश्रीवरती आरोप केले, यावर तुमचे मत? बाळा मानेंनी मातोश्रीवर आरोप केले नाहीत, मात्र काही लोक शिवसेनेमध्ये आर्थिक याची पण खूप इकडच्या पैशांबद्दल पण नाही नाही, आता बाळ मानेंना कालच्या विधानसभेमध्ये कोणी मदत केली होती? त्यांच्याकडे कोणी पैसे मागितले होते का? की त्यांना पक्षाने किती मदत केली हे त्यांनी जाहीर करावं, म्हणजे लक्षात येईल. सर, तुमची एनसीबीची नाही नाही, चौकशी आता चालू आहे ही चौकशी संदर्भात गेली अनेक वर्ष चालू आहे. चौकशी लवकरात लवकर संपेल एवढंच माझं म्हणणं आहे. आणि सर, तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये तुम्हाला असं मुद्दाम असं नाही नाही अडकवलं? नाही, मुद्दाम कारण 4 वर्ष चौकशी एखाद्या माणसाची किती वेळा करणार आहे, आणि त्यामुळे हा माझ्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे. विनायक राऊत असा आरोप करतात की शिवसेनेवरती संपवा येणार. नाही नाही, शेवटी काय माहिती आहे, आता आपण बघितलं असेल की सत्तेत नसल्यानंतर सत्तेत असलेले लोक सत्तेतल्या नसलेल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु शिवसेना ही काय संपणारा पक्ष नाहीये.